SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात 16 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू। सविस्तर वृत्त असे, नाशिकच्या सातपूर परिसरात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। 16 वर्षीय तरुण विद्यार्थी यशराज तुकाराम गांगुर्डे याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। यशराज अशोकनगरमधील पवार संकुलमध्ये राहत होता। तो मॉडर्न माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता। 2 ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी तो आपल्या मित्रांसोबत अशोकनगर येथील अंबिका स्वीटजवळ असलेल्या गार्डनजवळ खाजगी क्लासकडे जात असताना अचानक खाली कोसळला। घटनेनंतर त्याला गंभीर स्थितीत तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार यशराज आणि त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्याच वादातून झालेल्या धक्काबुक्कीमध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगरे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।